आणि आता गुन्हेगारी विश्वातल्या घडामोडी क्राईम रील्स। परभणीच्या गंगाखेड इथे पशुधन चोरी प्रकरणी आणि गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाई केली। या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। आरोपींकडून चोरीची जनावरं विक्री करून आलेली रक्कम आणि वाहनं असा 3 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। वर्ध्यात मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली। त्याच्याकडून 1,95,000 रुपयांच्या 4 दुचाकी, इंजिन, चेसी जप्त करण्यात आलाय। गांधी चौक परिसरातल्या काही जणांच्या तक्रारीनंतर तपासाला वेग आला। गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही धडक कारवाई केली। पुढचा तपास सुरू आहे। मुळशी तालुक्यातील मुलखेड इथे डोंगरावरील खंडोबा मंदिरात चोरी झाली। या प्रकरणी पौड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली, पंचनामा केला, तपासाची चक्र फिरवली। या घटनेनंतर मंदिर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे। छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। सध्या सुरू असलेल्या 10वी-12वीच्या बोर्ड परीक्षेच्या दरम्यान एका परीक्षा केंद्रावर तैनात असलेल्या शिक्षकानं परीक्षेला आलेल्या विद्यार्थिनीशी गैरवर्तन केलं। त्याने विद्यार्थिनीचा वैयक्तिक मोबाईल क्रमांक मिळवला। यानंतर तिला वारंवार फोन करून त्रास देण्यास सुरुवात केली। या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी तात्काळ संबंधित शैक्षणिक संस्थेत धाव घेत त्या शिक्षकाला जाब विचारला। अकोला शहरात अनैतिक देह व्यापाराच्या विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली। अकोल्यातल्या खदाण पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या कुंटणखान्यावर छापा घालत एका महिलेला ताब्यात घेण्यात आलंय। यात 2 महिलांची सुटका करण्यात आली। या दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत पंचांच्या समक्ष ही कारवाई केली। अकोला शहरातील पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अकोला इथे दाखल लैंगिक अत्याचार प्रकरणातील 2 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेनं अखेर जेरबंद केलाय। 31 डिसेंबर 2025 रोजी दाखल गुन्ह्यातील आरोपी गोपाळ रामकृष्ण दांदळे हा वारंवार ठिकाण बदलत असून मोबाईल बंद ठेवल्यानं पोलिसांना त्याचा शोध घेता येत नव्हता। अखेर त्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलंय। जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दुकानं उभारणाऱ्या कन्स्ट्रक्शन कंपनीकडून अटीशर्तींचा भंग झालाय। मात्र तत्कालीन पणन मंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकार आयुक्तांचे निर्णय रद्द करून कन्स्ट्रक्शन कंपनीच्या बाजूने निर्णय दिला होता। नव्या सभापतींनी या प्रकरणात मोठा आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप होतोय। या प्रकरणातील तक्रारदार ॲडव्होकेट विजय भास्कर पाटील यांनी पत्रकार परिषदेतून काही गंभीर आरोप केले आहेत। वाशिम जिल्ह्यात सुरू असलेल्या उच्च माध्यमिक परीक्षेच्या दरम्यान कॉपी प्रकरणी दोषी आढळलेल्या शिक्षकांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। मात्र संस्थेनं शिक्षकांना निलंबित न केल्यानं जिल्ह्यातील अशा 38 शिक्षकांचं वेतन थांबवण्याचे सुधारित आदेश माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांनी दिले आहेत। गडचिरोली जिल्ह्यातील घोट वनपरिक्षेत्रात येणाऱ्या निकतवाडा आंबेली रस्त्यावर वन विभागानं मोठी कारवाई केली। वनातील मौल्यवान सागवान झाडांची तोड करून त्याची अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय। या कारवाईत तब्बल
18,57,608 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना बेड्या ठोकल्या आहेत। गडचिरोलीच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या पोरला शाखेनं कोमात गेलेल्या वृद्धेला पैशांसाठी बँकेत आणण्यास भाग पाडलं। शांताबाई मानकर मागच्या काही दिवसांपासून कोमात आहेत। औषधोपचारासाठी पैशांची गरज असल्यानं त्यांची मुलगी आणि जावई बँकेत गेले। त्यांनी वृद्धेच्या अंगठ्याचा ठसा घेऊन पैसे काढण्याची विनंती केली, मात्र शाखा व्यवस्थापनानं खातेदाराला प्रत्यक्ष हजर करा, त्याशिवाय पैसे देणार नाही अशी आडमुठी भूमिका घेतली। कोमात गेलेल्या वृद्धेला बँकेत आणण्यास या अधिकाऱ्यांनी भाग पाडलं, याबद्दल संताप व्यक्त केला जातोय। बुलढाण्यातील जामोद तालुक्यात उमापूर गावात दगडफेक झाली। आदिवासी समाजाच्या गटातील एका तरुणानं बुऱ्हाणपूर तालुक्यात हेलापाणी इथे आदिवासी समाजाच्या दुसऱ्या गटातल्या तरुणीशी 4 दिवसांपूर्वी पुण्यात विवाह केला होता। यावरून वाद होऊन हेलापाणी येथील मुलीकडच्या गटातल्या लोकांनी उमापूर गावात येऊन मोठा गोंधळ घातला। काही घरांची तोडफोड करण्यात आली। जामोद पोलिसांनी आता परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। सातारा नगर परिषदेच्या पहिल्याच सभेत महिला नगरसेविका सावित्री बडेकर यांनी मुख्याधिकारी विनोद जळक यांच्यावर धक्काबुक्की केल्याचा गंभीर आरोप केलाय। मात्र या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला। या व्हिडिओमध्ये नगरसेविका सावित्री बडेकर यांनीच मुख्याधिकारी विनोद जळक यांच्या केबिनचा दरवाजात खुर्ची ठेवून त्यांना नगरपालिकेच्या सभेला जाण्यापासून अडवून ठेवलं होतं, असं आता स्पष्ट झालंय। भंडाऱ्यात देहविक्री व्यवसायात सहभागी असलेल्या 42 वर्षीय महिलेवर MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आली। संबंधित महिला स्वतःच्या घरातून महिलांना आणि तरुणींना आमिष दाखवून देहविक्रीचा व्यवसाय करण्यासाठी भाग पाडत होती। जिल्ह्यातली ही अशा प्रकारची पहिलीच कारवाई आहे।